सांगलीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि यामुळे पक्षातील तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केल्याचा आरोप करण्यात आलाय। गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली। स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पक्षातील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आलेला आहे। स्वीकृत नगरसेवकाच्या निवडी झाल्या त्यामध्ये प्रदेशाकडून माझ्या नावाचं पत्र आलं होतं। पत्र आलं असताना पण राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी अक्षरशः नगरसेवक पदाची बोली लावून पद दिलेलं आहे। महापालिकेच्या आवारात चर्चा होती की मोठ्या आर्थिक उलाढालीनं माझं नाव छाटलं गेलं आणि त्या ठिकाणी अशोक मासाळे यांचं नाव केलेलं आहे। नुकतंच अजितदादा जाऊन आता कुठं 2.5 महिने झालेले आहेत। एवढ्या कालावधीमध्ये आता आपल्याला धाकच कोणाचा राहिलेला नाही, आपल्याला मालकच कोण राहिलेला नाही, अशा आविर्भावामध्ये काही लोक वागायला लागलेले आहेत। आणि त्यातून आज जर अजितदादा असते तर हे धाडस झालं नसतं। पण अजितदादांच्या मृत्यूची सुद्धा तुम्ही संधी म्हणून आज तिथं तुम्ही घेतलेली आहे आणि इतकी दुर्दैवाची बाब आहे की त्याचा निषेध म्हणून आज हे सगळे आमचे शहर जिल्ह्याचे जेवढे काही पदाधिकारी असतील या सगळ्यांनी आज जवळजवळ 35 लोकांनी इथं सगळ्यांनी राजीनामे माझ्याकडे सुपूर्द केलेले आहेत।